आता सर जे काही बोलले त्यावरून मलाही एक दोन आठवणी आठवल्या, त्या पटकन शेअर करते. वर्षा कोळेकर म्हणजे माझी मावशी. तर हे जे म्हणाले की असं बाजूला उभे राहून ती सांगतेय आणि त्या पद्धतीने ते पुस्तक लिहिलंय. मला आठवतं की लहान असताना जेव्हा मावशीचं पत्र यायचं ते प्रत्येक पत्रही असंच असायचं. म्हणजे आम्हाला वाचताना असं वाटायचं की मावशीशी फोनवर बोलतोय. तेव्हा फोनवर इतकं फ्रिक्वेंटली नाही बोलायचो. तर जेव्हा तिचं पत्र यायचं तेव्हा आम्हाला नेहमी असं वाटायचं की तिच्याशी संवाद होतोय. तर ती मला वाटतं तिच्यामध्ये खूप आधीपासून असेल, पण मला लहानपणीचं ते या निमित्ताने नक्कीच आठवलं. पुढे वळूया. शब्दांचे बीज जेव्हा कल्पनेच्या मातीमध्ये रोवले जाते, काळाच्या संधीने ते अंकुरते, वाढते, फुलते आणि अखेरीस एक सुंदर पुस्तक म्हणून जन्माला येते. आज एका विचार यात्रेचा, भावना विश्वाचा, एका लेखकाच्या स्वप्नांचा शुभ सोहळा आहे. या निमित्ताने लेखिकेसाठी म्हणजे माझ्या मावशीच्या लेखन प्रवासासाठी मी 4 ओळी दिल्यात, त्या सादर करते. मागे वळून बघताना आम्हाला हसवलंस, रडवलंस आणि शब्दांच्या प्रवासात खूप काही शिकवलंस. मागे वळून पाहताना आम्हाला हसवलंस, रडवलंस आणि शब्दांच्या प्रवासात खूप काही शिकवलंस. सावळ्या विठ्ठलाच्या देशाने घडवली सुंदर सफर आणि केनियाकडे बघण्याची बदलली नजर. लेखनाच्या वाटेवर मी अजून नवीच असं म्हणणारी ती, लेखनाच्या वाटेवर मी अजून नवीच असं म्हणणारी ती आता 3रं पुस्तक घेऊन समोर उभी. नाव त्याचे सफर खूबसूरत है मंजिल से भी. नाव त्याचे सफर खूबसूरत है मंजिल से भी. तर हा प्रकाशनाचा क्षण ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो आता आला आहे. चला या नवीन पुस्तकाचं मनपूर्वक स्वागत करूया, शुभेच्छांचा वर्षाव करूया. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आता हे पुस्तक प्रकाशित करावे.